आजची कथा आहे छत्रपती संभाजी महाराजांची। छत्रपती संभाजी महाराज हे केवळ युद्धात पराक्रमी नव्हते, तर एक कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी देखील होते। वयाच्या अगदी लहानपणापासूनच त्यांना राज्यकारभार, युद्धनीती आणि संस्कृतीचा गाढा अभ्यास होता। संस्कृत, मराठी, फारसी, हिंदी, तेलुगू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। त्यांच्या ज्ञानामुळे आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्य बळकट होत गेले। 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांनी सिंहासन स्वीकारले। त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती। इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, आदिलशाही आणि मुघल हे सर्व शत्रू त्यांच्या विरुद्ध कट करत होते। पण संभाजी महाराजांनी अफाट धैर्य आणि मुत्सद्दीगिरीने सर्व आघाड्यांवर लढा दिला। एकदा एक प्रसंग घडला जेव्हा मुघल फौज दक्षिणेत आक्रमण करत होती। औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत येऊन अनेक किल्ल्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला। त्याने मराठा सरदारांना फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले। काही सरदार धनाच्या आमिषाने डळमळीत होऊ लागले। तेव्हा संभाजी महाराजांनी अत्यंत बुद्धिमत्तेने एक योजना आखली। ते एका सरदाराकडे गेले जो मुघलांकडे झुकण्याच्या विचारात होता। त्यांच्यासमोर त्यांनी दोन गोष्टी ठेवल्या, एक म्हणजे थोडकं सुखाचं जीवन आणि दुसरं म्हणजे संघर्षमय पण अभिमानाचं आयुष्य। महाराज म्हणाले, आपण क्षणिक मोहासाठी आपला धर्म, मातृभूमी आणि स्वाभिमान विकणार असू तर आपण स्वराज्याचे शिलेदार कसे? हे शब्द त्या सरदाराच्या मनात इतके खोलवर गेले की त्याने आपल्या चुकीचा स्वीकार केला आणि संभाजी महाराजांच्या पाठीशी ठाम उभा राहिला। संभाजी महाराजांनी केवळ शस्त्राने नाही तर शहाणपणाने आणि प्रेरणेने मराठा साम्राज्याचे रक्षण केले। त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्यांना एक संघ ठेवले, त्यांच्यात देशभक्तीचे बीज पेरले। त्यांच्या विचारसरणी अनेक मराठा सरदार आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार झाले। एका प्रसंगी औरंगजेबने आपल्या सरदारांना आदेश दिला की संभाजी महाराजांना जिवंत पकडा, कारण तो जाणून होता की महाराजांच्या मृत्यूपेक्षा त्यांना जिवंत पकडणे अधिक फायदेशीर ठरेल। संभाजी महाराज यांना वाघ्या मुरार या विश्वासघातकी व्यक्तीमुळे अटक झाली, पण त्यांनी मुघल दरबारातही आपला अभिमान आणि नीतिमत्ता न सोडता ठामपणे उभं राहिल्याचं आपण जाणतो। ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्या व्यक्तीची खरी ताकद फक्त तलवारीत नसते, तर तिच्या विचारांमध्ये असते, तत्वांमध्ये आणि निर्णय क्षमतेत असते। संभाजी महाराजांनी जेव्हा परिस्थिती नाजूक होती तेव्हा केवळ युद्धाने नव्हे तर मुत्सद्देगिरीने आणि नैतिकतेने साम्राज्य वाचवलं। आजही आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे आपण तात्कालिक लाभासाठी चुकते निर्णय घेऊ शकतो, पण जर आपण संभाजी महाराजांसारखे विचार ठेवले तर योग्य मार्गावर राहून आपले आदर्श टिकवू शकतो।